आणि एक महत्त्वाची बातमी आहे अहमदाबादमधील विमान दुर्घटना प्रकरणासंदर्भातली एक अपडेट। एक ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलेला आहे आणि दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा सध्या शोध सुरू आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। अहमदाबादमध्ये दुर्घटना घडली, विमान अपघात प्रकरणासंदर्भात आता सगळे तपास केले जातात आणि अशामध्येच एक ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीला पाठवला असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू झालेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्याला। गिरीश, नक्कीच मी सध्या या स्पॉटवर उभा आहे मेघानी हाऊसिंगच्या आणि इथल्या टेरेसवरून इथे दृश्य आपण पाहू शकता। विमानाचं टेल आपल्याला या ठिकाणी दिसतंय। काही वेळापूर्वी या ठिकाणी शोधकार्य सुरू झालं होतं। एक ब्लॅक बॉक्स जो आहे तो सापडलेला आहे आणि दिल्लीला हेडक्वार्टरला पाठवल्याची माहिती मिळते। तर दुसरा जो ब्लॅक बॉक्स आहे तो सध्या शोधण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। जो ढिगारा या ठिकाणी पडलेला आहे त्या ढिगारामध्ये या ब्लॅक बॉक्सला शोधलं जातंय। बऱ्याचशा टीम्स एनडीआरएफच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यासोबतच इतर जी पथकं आहेत ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि संपूर्ण यंत्रणाच कामाला लागलेली आहे। इथे दृश्य आपण पाहू शकता की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि मेघानी हाऊसिंगच्या अगदी 200 मीटर अंतरावर हे विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे पायलटच्या प्रसंगावधानामुळे एक फार मोठा जो बाका प्रसंग आहे तो टळलेला आहे, अन्यथा फार मोठी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकली असती। कारण या मेघानी हाऊसिंगमध्ये जवळपास 10,000 लोक जे आहेत ते वास्तव्यास होते। मात्र पायलटनं या झाडावरती हे विमान सगळ्यात आधी लँड केल्याचं दिसतंय आणि त्यानंतर जे विमान आहे ते या इमारतीला कोसळलेलं आहे। जी इमारत आपल्याला समोर दिसते ती MBBS स्टुडंटचं मेस होतं। या ठिकाणी जेवणासाठी हे सगळे स्टुडंट्स येत होते आणि या मेसमध्ये विमान आतमध्ये शिरलेलं आहे। याचा जो पुढचा भाग आहे तो इमारतीच्या दुसऱ्या बाजूला कोसळलेला आहे। इमारतमध्ये असल्यामुळे हा भाग आपल्याला दिसत नाहीये, मात्र जे विंग्स आहेत मागचे ते या इमारतीमध्ये अडकलेले आहेत आणि कशा पद्धतीनं हा विमान पूर्णपणे या इमारतीमध्ये अडकलाय त्याची स्पष्टपणे दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। 5 ते 6 झाडं आहेत। या संपूर्ण झाडाचा जो परिसर आहे, ज्या फांद्या आहेत या झाडांच्या त्या सुद्धा तुटलेल्या आहेत आणि किती मोठा हा अपघात होता, किती मोठी दुर्घटना होती याची देखील आपण कल्पना करू शकता। कारण आसपास जेवढी झाडं आहेत ती सगळी झाडं तुटलेली आहेत आणि त्यांच्या फांद्या तुटलेल्या आहेत आणि ज्या फांद्या त्या सुद्धा कशा पद्धतीनं खाली कोसळलेल्या आहेत ती देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर फार मोठा जो दुर्घटना होणार असल्याचा जो प्रसंग आहे तो या ठिकाणी टळलेला आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। ही सगळी दृश्य जर पाहिली तर लक्षात येतं की आता शोधकार्य सुरू झालेलं आहे आणि यामध्ये जवळपास 265 मृतांचा जो आकडा आहे तो पोहोचल्याचं सुद्धा कळतंय। एक व्यक्ती सुदैवानं बचावलेली आहे आणि त्या व्यक्तीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यासोबतच काल अमित शहा यांनी सुद्धा भेट घेतली। इथले जे प्रत्यक्षदर्शी आहे जो घटनाक्रम सांगतात तो ऐकून सुद्धा अंगावरती शहारे येतात। काही तरुण या ठिकाणी आहेत। सचिन, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत आणि त्यांना सुद्धा विचारणार आहोत। बताइए क्या हुआ यहाँ पे, आप थे यहाँ पे अभी? हाँ, हम यहाँ पे थे, ऐसा आवाज आया कि वो हम पहचान नहीं पाए। ऐसा हुक्म हुआ। बड़ा धमाका था, बहुत बड़ा धमाका माहौल है। हाँ, डर का माहौल, बहुत डर का माहौल हो गए थे यहाँ पे। हाँ जी। इसलिए और आपने देखा क्या कुछ मंजर था यहाँ पे? हाँ, बहुत सारे मंदिर सब बाटले घंटे बाटले सब फूटने लगे। ऐसे लगने लगे कि सब दीवारी होती है ना, ऐसे लगने हुए जी। तर पाहतोय आपण या ठिकाणी अत्यंत भयावह वातावरण होतं आणि पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आपण दाखवणार आहोत की कशा पद्धतीचं आता जे शोधकार्य आहे ते सुरू झालेलं आहे। ज्या टीम्स आहेत त्या सुद्धा वरती पोहोचलेल्या आहेत, जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कुठून काही क्लू मिळतोय का की नेमकं विमानामध्ये नेमकं काय घडलं होतं याचा देखील शोध सध्या सुरू झालेला आहे। सखोल चौकशी केली जाणार आहे CGI कडून असं सुद्धा समजतंय आणि त्यासोबतच ही जी दृश्य आहे ती पाहूनच ही घटना नेमकी किती मोठी आहे त्याची देखील कल्पना आपण करू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी 1:30 वाजेची वेळ होती। दुपारी 1:38 विमानानं अहमदाबादमधून उड्डाण केलं होतं, मात्र काही क्षणातच मेडिकल कॉलेजच्या मेसवरती ते कोसळलं। अहमदाबादहून लंडनला एअर इंडियाचं हे विमान जात होतं AI-171, पण BG मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये हाहाकार माजला। आज सकाळी आपण पाहिलं की एअर इंडियाचे जे CEO विल्सन कॅम्बेल हे सुद्धा घटनास्थळी पाहणीला पोहोचले। त्यांच्यासोबत इतर ज्या टीम्स आहेत त्या सुद्धा दाखल झाल्या। एक ब्लॅक बॉक्स जो आहे त्यांनी हस्तगत केल्याची माहिती मिळते आणि जो दिल्लीला हेडक्वार्टरला पाठवण्यात आलेला आहे याच्या आतमध्ये जी मेमरी आहे ती शोधली जाणार आहे, त्याचं आकलन केलं जाणार आहे आणि ते तपासून पाहिलं जाणार आहे की नेमकं विमानामध्ये काय त्रुटी आढळल्या होत्या। कारण बरेचसे एरर ज्या विमानामध्ये आल्याची सुद्धा माहिती आज सकाळी येत होती आणि कशा पद्धतीनं विमानामध्ये जो टेक्निकल एरर होता तो एरर आल्यानंतर पायलटला विमान टेक ऑफ करणं अवजड झालं असं सुद्धा बोललं जात होतं आणि ब्लॅक बॉक्समध्ये ही सगळी मेमरी आहे। त्यामुळे ब्लॅक बॉक्सचा
च्या माध्यमातून काही खुलासे आता समोर येणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आता भेटीगाठी सुरू झालेल्या आहे. या विमानामध्ये गुजरातचे जे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते ते सुद्धा प्रवास करत होते. ते आपल्या मुलीला लंडनला भेटायला जात होते, मात्र या अपघातात त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यांच्या पत्नी लंडनहून अहमदाबादला आज काही वेळात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्यांची DNA चाचणी होणार आहे. रुग्णालयामध्ये सगळ्या नातेवाईकांना एका हॉलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, जिथे त्यांची DNA चाचणी केली जाते, कारण मृतांची ओळख पटत नाहीये. अक्षरशः काही मृतदेहांचा तर कोळसा झालेला आहे, काही मृतदेह सापडलेलीच नाहीयेत. 20 मृतदेहांचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे अत्यंत गंभीर